राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती। मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता 1 सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती। विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे। महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 3 सदस्यीय प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक कायम राहणार आहे। कोरोना काळात उद्भवलेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी सरकारसमोर मांडलेली वस्तुस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील समस्या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळेच म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते। याचा विचार करून 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे सांगण्यात आले। राज्यात गेली 20 वर्ष महानगरपालिकांमधील प्रभाग रचनेचा खेळ सुरू आहे। सत्ता बदल झाल्यानंतर नवीन सरकार आपापल्या राजकीय सोयीने प्रभागांच्या संख्येत बदल करत आहे। 2001 मध्ये विलासराव देशमुख सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली। तेव्हापासून दर 5 वर्षांनंतर प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात येत आहे। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सन 2017 मध्ये बहुसदस्यीय म्हणजेच 4 सदस्यांची एक प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती। मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सन 2019 मध्ये फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करीत पुन्हा एकदा 1 सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती। यानंतर पुन्हा ठाकरे सरकारनेच सप्टेंबर 2021 मध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला। कोरोनामुळे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या। त्यानंतर न्याय प्रविष्ट असल्याने महापालिका निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे। ती निवडणूक प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पावसाळा आल्याने निवडणुका होण्याबाबत शंका आहे। तसेच ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। त्यामुळे सर्व महापालिकांच्या निवडणुका 2025 मध्येच होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे।